आई खूप काळ ते सगळं मनात ठेवणार नाही. तुला माहिती आहे ना ती कशी आहे. तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. माझ्या हातून चूक पण तेवढी मोठी झालीच आहे ना, म्हणूनच चिडलेत काकू. अंजली, का उगाच गिल्ट ठेवतेस मनात? तू विसर ना. सर मला सांगा, मी आईला बोलायला सांगितलं तर जयश्री काकू बोलतील का माझ्याशी? त्यांचा माझ्यावरचा राग जाईल का मग? हो, सगळं नीट होईल. किती टेन्शन घेतेस तू? तसं नाहीये सर. काकू माझ्यावर खूप रागवले आहेत सर. ते बोलतच नाहीयेत माझ्याशी, आणि त्या बोलत नाहीयेत ना, ह्या गोष्टीचा मला खरंच खूप त्रास होतोय. किती छान बॉन्डिंग होतं आमच्यात. खूप मोकळेपणाने, अगदी मैत्रिणींसारखं आम्ही एकमेकींशी बोलायचो. आणि आता त्यांचा असा हर्ट झालेला चेहरा बघितला ना की मला खरंच खूप त्रास होतो सर. खूप कसं तरी होतं. मग कळत नाही काय करावं ते. मी एक सुचू तुला? काय? जेव्हा तुला वेळ मिळेल, जसं जेव्हा वेळ मिळेल त्यांच्याशी बोलत राहा. हळूहळू तिच्या मनातून सगळा राग जाईल तुझ्याबद्दल. माहित नाही सर. कसं आहे अंजली, तुझ्यामुळे खूप काही छान घडलंय आमच्या फॅमिलीत. म्हणजे तिला जशी एक छान हॅपी फॅमिली एक्सपेक्टेड होती तशी तिला मिळाली आहे. खूप आनंदात होती, आणि सडनली हे जे काही प्रॉब्लेम झाले, जे काही घडलं, त्यामुळे तिच्या मनात कुठेतरी भीती बसली की हे सगळं परत विस्कटून तर नाही जाणार. पण हल्ली ना त्यांच्या समोर जायला सुद्धा खूप गिल्टी वाटतं मला. घाबरू नकोस. जमेल तेव्हा, जमेल तसं तिच्याशी बोलत राहा. हळूहळू तिचा राग जाईल आणि तूही तुझ्या मनातून ते गिल्ट काढून टाकता. सर, तुम्ही किती छान समजावता माहितीये. तुम्ही असं छान समजावलं ना की सगळ्या गोष्टी सोप्या आहेत आणि लवकर होतील असं वाटतं. म्हणूनच मी जीनियस आहे, यू नो. खरंच आहात तुम्ही जीनियस. तुम्हाला जर का असीम सरांची इतकीच काळजी असती ना, तर तुम्ही स्वतः तिथे थांबला असतात. आणि मुळात तुम्ही अशा गुंडांच्या टचमध्ये का होतात ते सांगा. काय बोलताय तुम्ही अंजली? जे घडलंय, जे तुम्ही घडवून आणलंय, जयू, माझ्या मोबाईलचा चार्जर बघितलास का ग तू? जयू, तू अजूनही तोच विचार करतेस ना? हो ना? जाऊ दे ना, नकोय तो विषय. जाऊ दे म्हणतेस आणि परत परत तोच विचार करतेस. जयू, मला कळतं ते. का त्रास करून घेते स्वतःला? त्रास करून घेत नसतं कोणी. त्रास होतो.